नात्यांमधल्या न बोललेल्या भावना हळूहळू वर येत होत्या. आज्ञाचं प्रेम तिच्या वेडेपणात व्यक्त होऊ लागलं होतं. शौर्याच्या कृतीतला होणारा बदल आता तिलाही नकळत जाणवू लागला होता. इकडे सम्राटने अपयशानंतरही पुन्हा उभं राहण्यासाठी कामात स्वतःला झोकून दिलं होतं. तर तपस्याने स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पहिल्यांदाच बाहेरच्या जगात पाऊल टाकलं होतं. साध्या साध्या घटनांमधून वाढणारा ताण, नात्यांमधले बदल आणि भविष्याच्या दिशेने टाकलेली छोटी छोटी पावलं मनाचा ठाव घेऊ लागली होती. आता उत्तरांपेक्षा भावना जास्त बोलक्या ठरू लागल्या होत्या. आज्ञा, काहीतरी विचारतोय मी तुला. वेड लागलाय का तुला? पोहे खारट झाले होते तर तसं सांगायचंस ना. खायची काय गरज होती? पहिल्यांदा इतक्या प्रेमाने काहीतरी बनवलं होतं तुम्ही माझ्यासाठी, आणि मला ते फेकून द्यायचं नव्हतं, म्हणून खाल्ले मी पोहे. तसा आपोआपच शौर्यचा तिच्या दंडावर असलेला हात सैल झाला. तिच्या डोळ्यात तो स्वतःसाठीचं वेडेपण अगदी स्पष्ट बघू शकत होता. पुन्हा कधी असा वेडेपणा करू नकोस. शौर्य तसाच बाहेर निघून गेला. त्याला आता खूप अनकम्फर्टेबल वाटायला लागलं होतं. ते प्रेमच काय, ज्यात वेडेपणा नसेल. इकडे सम्राट त्याच्या कामात बिझी झाला होता. समर आणि तो मिळून एक नवीन ब्रँड लॉन्च करणार होते. सध्या त्याच कामावर त्यांचा फोकस होता. एक प्रोजेक्ट जरी त्यांच्या हातून गेला असला तरी तो सहजासहजी हार मानणारा नव्हता. असं कितीतरी वेळा तो खाली पडून पुन्हा उभा राहिला होता. त्यामुळे आता त्याला या सगळ्याची सवय झाली होती. इकडे तपस्याने सुद्धा 10-12 ठिकाणी अप्लाय केलं होतं. ती तिकडून काहीतरी रिस्पॉन्स येण्याची वाट बघत होती. तिचा पूर्ण दिवस वाट बघण्यातच निघून गेला. रात्री 9च्या दरम्यान तिने पुन्हा एकदा मेल चेक केला. मेल ओपन करताच आनंदाचा धक्का बसला तिला, कारण एका ठिकाणून तिला रिप्लाय आला होता आणि उद्या इंटरव्ह्यू साठी सुद्धा बोलवलं होतं. ते बघून ती प्रचंड खुश झाली. येस, फायनली तो दिवस उगवलाय, ज्याची मी आतुरतेने वाट बघत होती. तिने लगेचच तिचे सगळे डॉक्युमेंट्स काढले आणि फाईल व्यवस्थित लावायला घेतली. रात्री सम्राट घरी आला तेव्हा तिने ही गुड न्यूज त्याला सुद्धा सांगितली. त्यावर त्याने फारसं काही रिॲक्ट केलं नाही. त्याला माहिती होतं की आपण कितीही समजावलं तरी ती काय ऐकणाऱ्यातली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सम्राट नेहमीप्रमाणे आवरून ऑफिसला निघून गेला. तपस्याला 11 वाजता इंटरव्ह्यू साठी पोहोचायचं होतं.
आणि आता 9 वाजले होते. तिने तिचं वॉर्डरोब ओपन केलं. सगळ्या कपड्यांकडे हाताची घडी घालून बघू लागली. जनरली कपाट उघडल्यावर मुलींसमोर प्रश्न असतो की असं काय घालू ज्यामुळे मी सुंदर दिसेन. आणि एक मी आहे. मला असं काहीतरी शोधायचं ज्याच्यामध्ये मी एव्हरेज दिसेन. काय यार, एक साधा ड्रेस नाहीये माझ्याकडे. हे सम्राट पण ना, का नेहमी माझं सगळं ऐकतात? मी हात लावेल ती वस्तू लगेच माझ्या समोर आणून ठेवतात. अशाने कसं कॉम्प्रोमाइज करायला शिकणार आहे मी? कबर्डमधल्या सगळ्या ड्रेसवरून नजर फिरवत ती एकटीच बडबड करत होती. खूप शोधूनही तिला हवा तसा एव्हरेज ड्रेस सापडला नाही. तशी ती वैतागली. रेडी होऊन घरातून बाहेर पडली. सगळ्यात आधी तिला कपडे घ्यायला जायचं होतं. घरातून बाहेर पडताच ती एका साध्या शॉप मध्ये गेली. तिथून सिंपल असा एक ड्रेस खरेदी केला. तिथल्या चेंजिंग रूम मध्ये तिने चेंज केलं आणि पैसे देऊन तिथून बाहेर पडली. आत्ता कुठे तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. आज तिने फार काही तयारी केली नव्हती. फक्त पावडर आणि ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावली होती आणि ती तशीच घरातून निघाली होती. केसांची एक साधीशी पोनी घातली होती. बरोबर 11:15 वाजता ती त्या पत्त्यावर पोहोचली. एक्सक्यूज मी. येस. मला आज इंटरव्ह्यू साठी बोलावलं होतं. ओके. किती वाजताचा वेळ दिला होता तुम्हाला? 11 वाजता. तुमचं नाव सांगा. तपस्या गिरीश राऊत. येस, तुमचं नाव आहे लिस्टमध्ये. तुम्ही 3ऱ्या फ्लोअरला जा. तिथे वेटिंग एरिया आहे. तिथे जाऊन बसा. तुमची टर्न आली की तुम्हाला बोलवलं जाईल. ओके, थँक्यू. तपस्या लिफ्टने 3rd फ्लोअरला आली. ती कंपनी काही फार मोठी नव्हती. सम्राटच्या ऑफिसमध्ये तिने 3 वर्ष काम केलं होतं. तिथल्या तुलनेत हे ऑफिस तिला जरा साधंच वाटलं. ती 3ऱ्या मजल्यावर आली आणि वेटिंग रूम मध्ये जाऊन बसली. तिथे अजून काही जण बसले होते. काही वेळानंतर एक मुलगा तिथे आला. त्याने सगळ्यांची नावं लिस्टनुसार चेक करून घेतली. तुमच्यात कोणी मॅरिड असेल तर प्लीज तुम्ही जाऊ शकता, कारण ही वेकन्सी फक्त अनमॅरिड कॅन्डिडेटसाठी आहे. अनाउन्समेंट केल्यानंतरही तपस्या मात्र अजूनही तिथेच बसून होती. काय करावं ते तिला कळत नव्हतं. 10-12 ठिकाणी अप्लाय केल्यानंतर पहिल्यांदा तिला इथून इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. आणि पहिलाच चान्स तिला गमवायचा नव्हता. एक्सक्यूज मी. इथे वॉशरूम कुठे आहे? तपस्याने बाजूच्या मुलीला विचारलं तसं तिने तपस्याला वॉशरूमची डायरेक्शन सांगितली. तपस्या उठली आणि वॉशरूम मध्ये गेली. वॉशरूम मध्ये जाताच तिने हातातली पर्स बाजूला ठेवली आणि समोरच्या आरशात स्वतःला पाहिलं. तिला रोज सिंदूर लावायची काही सवय नव्हती,
काही कार्यक्रम असेल किंवा बाहेर कुठे जायचं असेल तरच ती सिंदूर लावायची. पण गळ्यात मंगळसूत्र आणि जोडवी मात्र न चुकता घालायची. तिने गळ्याशी आलेली ओढणी खाली सरकवली. गळ्यातल्या मंगळसूत्राकडे पाहिलं. सम्राटच्या नावचं ते मंगळसूत्र तिच्या गळ्यात शोभून दिसत होतं. आय एम सो सॉरी सम्राट, पण नाईलाजास्तव मला हे सगळं करावं लागतंय. तिने गळ्यातलं मंगळसूत्र काढून पर्समध्ये टाकलं. थोड्या वेळानंतर ती पुन्हा वेटिंग रूम मध्ये येऊन बसली. इंटरव्ह्यू सुरू झाले होते. एक एक करून कॅन्डिडेट्स आत जात होते. काही वेळानंतर पुन्हा बाहेर येत होते. प्रत्येकाचे चेहरे बघून तिला पण आता थोडंसं दडपण जाणवू लागलं होतं. तिच्या आयुष्यातला हा पहिला इंटरव्ह्यू होता. सम्राटच्या ऑफिसमध्ये तिने बॉस म्हणून काम केलं होतं. ते शिकण्यासाठी समरने एका भावाप्रमाणे तिला मदत केली होती. पण सध्याची परिस्थिती खूप वेगळी होती. तिला सम्राटच्या नावाखाली दबून राहायचं नव्हतं. स्वतःचं अस्तित्व आहे हे सिद्ध करायचं होतं. तिला तिच्या आवडीचं काम करायचं होतं. मिस तपस्या राऊत, तुम्ही आज जाऊ शकता. तिचं नाव अनाउन्स झालं तसं आवंढा गिळत ती इंटरव्ह्यू रूमच्या दिशेने जाऊ लागली. तिने दरवाजा उघडला आणि आत आली. पण आत येताच तिला थोडी भीती वाटली. समोर 4 ते 5 जण बसले होते. मे आय कम इन? तिला आत येण्याची परमिशन दिली गेली. एकाने तिला बसायलाही सांगितलं. ती त्यांच्या समोरच्याच खुर्चीत बसली. सुरुवातीला तिला थोडी भीती वाटली, पण काही वेळातच तिने स्वतःला सावरलं. एक एक करून तिला प्रश्न विचारले जाऊ लागले. तिने सुद्धा शांतपणे त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली. हळूहळू प्रश्नांची संख्या वाढत गेली. पण जसे ते प्रश्न मार्केटिंग क्षेत्राकडे वळू लागले, तशा मात्र तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या. सॉरी सर, बट हा इंटरव्ह्यू तर जर्नलिझमच्या पोस्टसाठी होता ना? मग तुम्ही हे सगळं का विचारताय मला? येस, बट आम्हाला एक असा कॅन्डिडेट हवाय जो फ्लेक्झिबल होऊन काम करेल. म्हणजे मला समजलं नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला एक ऑलराऊंडर कॅन्डिडेट हवाय, ज्याला सगळं आलं पाहिजे. जर्नलिझम म्हणजे फक्त रिपोर्टिंग करणं किंवा न्यूज गोळा करणं इतकंच काम नसतं. टेक्निकल रायटिंग सुद्धा त्यातलाच एक भाग आहे. शिवाय आपली कंपनी बऱ्याच अशा ऍड एजन्सीज आणि मार्केटिंग कंपन्यांसोबत टायअप करू नये. त्यामुळे आम्ही त्या कामाशी संबंधित असा एक कॅन्डिडेट शोधत आहोत. ओके सर. त्यानंतर काही अजून प्रश्न विचारले गेले. तिने तिच्या परीने उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. आता शेवटचा प्रश्न. बऱ्याच वेळा आपल्याला ऍड कॅम्पेनसाठी बाहेर जावं लागतं. आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल. म्हणूनच आम्हाला मॅरिड वुमन नको होती. त्यांना बऱ्यापैकी रिस्ट्रिक्शन्स असतात. नो सर, माझ्यावर असे काहीही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत आणि मला याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये. ओके, 2 दिवसात तुम्हाला आपल्या एजन्सीकडून उत्तर कळवण्यात येईल. तुम्ही जाऊ शकता. थँक्यू. तीही थँक्यू म्हणत तिच्या जागेवरून उठली आणि बाहेर आली.
बाहेर येताच तिने छातीवर हात ठेवत सुस्कारा सोडला. इंटरव्ह्यू बऱ्यापैकी चांगला गेला होता, पण ती वेगळ्याच विचारात होती. तिला सम्राटचं टेन्शन आलं होतं. जर आपलं सिलेक्शन झालं तर सम्राट आपल्याला हे काम करू देईल का, हा प्रश्न तिला सतावत होता. पण निदान इंटरव्ह्यू तरी दिलाय याचं तिला सध्या समाधान होतं. ती तिथून बाहेर पडली आणि घरी जायला निघाली. आज्ञा, आज्ञा. शौर्य बेडरूम मधून आवाज देत होता. तशी आज्ञा रूम मध्ये आली. तिचे दोन्ही हात पिठाने भरले होते. आज्ञाची तब्येत आता ठीक झाली होती, त्यामुळे शौर्य आजपासून पुन्हा त्याच्या कामावर जाणार होता. काय झालं? काय इतके ओरडताय? अगं, माझा रुमाल सापडत नाहीये. तुम्ही पण ना, सगळं समोर असून सुद्धा तुम्हाला कधीच काही सापडत नाही. एक मिनिट, हे 2 नंबरचं ड्रॉवर उघडा. तसं शौर्यने ड्रॉवर उघडलं. समोरच तिने त्याचे रुमाल छानपैकी घडी घालून ठेवले होते. हे काय, इथेच तर आहेत, तरी नुसते ओरडत असता. समोर कुठे होतं? आतल्या ड्रॉवर मध्ये ठेवले होतेस तू. व्हॉट? आता अशी का बघतेस? काही नाही, जाऊ दे. आज्ञा, वेट अ सेकंड. शौर्य पाठीमागून तिच्या समोर आला. तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याच्या अशा जवळ येण्याने थोड्या वेळासाठी तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. अगं, पीठ मळत होतीस की चेहऱ्याला पावडर लावत होतीस? त्याने हातातल्या रुमालाने तिच्या गालावरचं पीठ पुसलं. पण ती मात्र शॉक होऊन त्याच्याकडे बघू लागली. झालं. हे बघ, जरी तुला आता बरं वाटत असलं तरी अजूनही 2 दिवसांच्या गोळ्यांचा कोर्स बाकी आहे. तो पूर्ण करशील. आणि हो, वेळेवर जेवण करत जा. तसा मी तुला दुपारी फोन करेनच. जेव्हापासून आज्ञा आजारी पडली होती तेव्हापासून शौर्यमध्ये होणारे बदल तिला जाणवत होते. ते बदल तिला हवेसे सुद्धा वाटत होते. आधी तिच्यापासून कटाक्षाने दूर पळणारा तो आता निमित्ताने का होईना तिच्या जवळ येऊ लागला होता. हॅलो, अगं लक्ष कुठे? सॉरी. बर, मी निघतो आता. अहो, टिफिन तर घेऊन जा. नाही, नको. महत्वाचं काम आहे, त्यामुळे लगेच निघावं लागेल. तू काळजी घे. हा, बाय. त्याने बोलतच तिच्या गालावर हात ठेवला आणि निघूनही गेला. पण त्याच्या शेवटच्या कृतीने मात्र ती मख्खासारखी जागेवरच उभी राहिली. थोड्या वेळासाठी तर तिला तिचं हे स्वप्नच वाटलं. तिने तिचा तो पिठाने भरलेला हात स्वतःच्या गालावर ठेवला. अजूनही तिला तिच्या गालावर त्याच्या हाताचा स्पर्श जाणवत होता.